नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत कोपरमध्ये आपण आता प्रोजेक्ट बघतोय शिव प्रारंभ प्रोजेक्ट हा अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे। काम चालू आहे पूर्ण प्रोजेक्टचं। इथे सॅम्पल फ्लॅट अजून रेडी झालेला नाही। आपण लोकेशन बघतोय, लोकेशनसाठी इथं आलो आहोत आणि एक्झॅक्ट कुठल्या लोकेशन वरती आहोत आपण प्रोजेक्ट बघतोय। आणि कोपर स्टेशन पासून फक्त 5 मिनिटांवरती वॉकेबल डिस्टन्स वरती हा प्रोजेक्ट आहे। आणि बाकी डिटेल्स आपण याचे ब्रोशर्स जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर ब्रोशर्स आपण बघूयात व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये। इथे फक्त तुम्हाला 1 BHK फ्लॅट्स मिळणार आहेत। फ्लॅटचं काम चालू आहे। रोड टच प्रोजेक्ट आहे। लोकेशनही चांगलं आहे, प्राइम लोकेशन आहे। शिव आदित्य रिअलिटी LLP। तर आपण आता जो साइट बघितली त्या साइटमध्ये काही डिझाईन अशा प्रकारे असणार आहे। डिझाईन म्हणजे प्रोजेक्ट ज्यावेळेस रेडी होईल तर तो अशा प्रकारे काही दिसणार आहे आपल्याला। आणि ग्राउंड फ्लोअरला शॉप्स असणार आहे आणि प्लस 7 फ्लोअरची टावर असणार आहे। 7 फ्लोअरचे यामध्ये आहेत। त्यानंतर हे डोंबिवली, जुना डोंबिवली वेस्ट ह्या एरियामध्ये येते। तर इथे रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल प्रोजेक्ट आहे। ग्राउंड फ्लोअरला कमर्शियल आहे आणि ग्राउंड फ्लोअर नंतर फर्स्ट फ्लोअरपासून रेसिडेन्शियल एरिया चालू होतो 7व्या फ्लोअरपर्यंत। आणि डिझाईन आणि कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत तर खूप छान डिझाईन आणि कन्स्ट्रक्शन केलेलं असेल इथं। तर आपण इथे ग्राउंड फ्लोअरचा प्लॅन बघणार आहोत। ग्राउंड फ्लोअरला शॉप्स आपल्याला समोर दिसत आहेत। कॉर्नरला इथे शॉप्स आहेत, इथे पण शॉप आहे, इथे पण शॉप आहे, 3 शॉप्स आहेत। त्यानंतर इथे स्टेअर्स असणार आहेत। ते स्टेअरच्या बाजूला एक लिफ्ट असणार आहे। तिथून आपण वरती गेल्यानंतर आपण फर्स्ट फ्लोअरला येतो। फर्स्ट फ्लोअरला ज्यावेळेस आपण येतो स्टेअर्स आणि लिफ्ट इथे आपल्याला आहे। तर सुरुवातीला इकडे आपल्याला लिव्हिंग रूम दिसतो। लिव्हिंग रूमच्या बाजूला आपल्याला इकडे किचन एरिया, बेड रूम, त्यानंतर बाथरूम आणि WC एरिया तर अशा प्रकारे असणार आहे। किचनच्या बाजूला इथं बाल्कनी आहे आणि बेडरूमच्या साईडला इथे पण बाल्कनी आहे। तर दुसऱ्या साईडला आपण बघतोय की दुसऱ्या साईड लिफ्टच्या दुसऱ्या साईडला, स्टेअरच्या दुसऱ्या साईडला आपल्याला सुरुवातीला लिव्हिंग रूम दिसत आहे। त्यानंतर इथे किचन आहे, त्यानंतर इकडे बाथरूम, इकडे WC आणि इथे बेडरूम। तर इथे आपल्याला लिव्हिंग रूमला बाल्कनी दिसतीये आणि बेडरूमला आपल्याला बाल्कनी दिसतीये। तर इथे आपल्याला लिव्हिंग रूमला बाल्कनी नव्हती, इथे लिव्हिंग रूमला आपल्याला बाल्कनी दिसते। इथे किचनला बाल्कनी आहे, बेडरूमला बाल्कनी आहे। इथे किचनला बाल्कनी नाही आहे, पण इथे तुम्हाला बेडरूमला बाल्कनी आहे आणि लिव्हिंग रूमला बाल्कनी आहे। आणि तुम्हाला इथे किचन रूमसाठी स्पेस दिला आहे, इथे स्पेस आहे किचन रूमला। ठीक आहे, तर अशा पद्धतीने फर्स्ट फ्लोअर ते 7th फ्लोअर पर्यंत रेसिडेन्शियल एरिया असेल आणि प्लॅन खूप सुंदर आहे। नक्कीच एकदा साईटला व्हिजिट करा। अगदी स्टेशनपासून जवळ आहे, कोपर स्टेशनपासून वॉकेबल डिस्टन्सवरती आहे आणि प्रोजेक्ट खूप सुंदर आहे। तुम्ही एकदा व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईलच। आणि ज्यावेळेस डिझाईन रेडी होईल, प्रोजेक्ट रेडी होईल त्यावेळेस पण खूप सुंदर दिसणार आहे प्रोजेक्ट। एकदा नक्की व्हिजिट करा आणि लवकरात लवकर बुकिंग करा, कारण काय की ज्यावेळेस काम चालू असतं त्याच वेळेस तुम्हाला डिस्काउंट वगैरे मिळतं बुकिंगमध्ये आणि ज्यावेळेस रेडी होतं त्यावेळेस प्राईस वाढलेली असते। त्यामुळे जोपर्यंत काम चालू आहे तोपर्यंत तुम्ही लवकरात लवकर बुकिंग करा। थँक्यू।